जय श्रीराम. रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हॉट आय ईट इन माय डे. तर मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली गरम पाण्याने. नंतर मी नाश्त्याला खाल्लेली आज पपई खाल्ली होती आणि पपई कट करून दाखवायचं राहिलं होतं बिकॉज मी खाल्लं आणि मग माझ्या लक्षात आलं की शूट करायचंच राहिलं. नंतर मग जेवणाची सुरुवात केलेली. माझा नाश्ता झालेला 10 वाजता बिकॉज मी उठली तेवढी लेट होते. त्यानंतर मग मी 12 वाजता आपलं जेवण केलेलं. जेवणाला आज होता पनीर रोल बिकॉज मी एकटी होती आज घरात, सो एकटीसाठी काय बनवायचं, त्यासाठी मी पनीर रोल केलेला. तर इथे मी घरी दूध होतं तसंच केलेलं आणि आपला जो बेसन असतो बेसनचा पराठा मी केलेला बिकॉज आपण हेल्दी व्हर्जन खातो आहे आणि जो पनीर रोल असतो त्याच्यामध्ये रोल जो असतो तो याच्यापासून बनतो, आपल्या मैद्यापासून. सो मी मैदाने घेतला. मी साधा बेसनचं पीठ घेतलेलं आणि त्याचा केलेला. नंतर मला दुपारी थोडी भूक लागलेली मीन्स 3-4 वाजता. सो तेव्हा मी लाडू खाल्लेला आणि द्राक्षे पण बघत होते. द्राक्षे 1-2 खाल्ले मी, पण नंतर मला ते थंड पण होते, जास्त आवडत पण नाही द्राक्षे. सो मी 2-3 द्राक्षे खाल्ले आणि नंतर मग ठेवून दिलेले. त्यानंतर मग संध्याकाळ झाली. मी लवकर जेवण करते, 6:30-7पर्यंत माझं जेवण होऊन जातं. सो संध्याकाळी जेवणाला आज होतं बेसनचा पराठा. रिपीट परत कोण बनवेल एकटीसाठी एवढं भाजी पोळी वगैरे. सो मग मी काय केलं, बेसनचा पराठा केलेला. सिंपल आहे. बेसनचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, मीठ, लाल तिखट टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. त्याचं बॅटर तव्यावर टाकायचं, तेल टाकायचं पहिले, मग तव्यावर टाकायचं आणि मग बेसनचा पराठा रेडी. तुम्ही त्याच्यासोबत काही पण खाऊ शकता. मी दही घेतलं, दही सोबत चटणी घेतलेली आणि एन्जॉय केलेला. हो, मी चटणी खूप खाते, मला तिखट खूप आवडतं आणि सोबत दही घेतलेलं आणि दहीमध्ये मी जवसची चटणी टाकलेली, तसं खूप भारी लागतं. सो आजसाठी एवढंच. बाय.